एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण डेरिवेशन ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन अँड डेरिवेशन ऑफ इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन लाईन डिस्कस करणार आहे. तर इथे जी डायग्रॅम दाखवलेली आहे, इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचं इक्विव्हॅलंट सर्किट शो केलेलं आहे. इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये हा जो आहे रेजिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, inductance of transmission line, this is the sending end voltage, this is the load, receiving end voltage VR. ओके, 3 पॅरामीटर्स आहेत, R, L and C. पॅरामीटर्स कॅपॅसिटन्स इफेक्ट as line is short length. मीन्स इथं काय capacitance effect as line is short length line. then short transmission line मध्ये काय तर कॅपॅसिटन्सचा इफेक्ट आपण निग्लेक्ट केला, त्यामुळे फक्त इथं दाखवताना दोनच कंपोनंट रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स सर्किटचा ट्रान्समिशन लाईनचा दाखवलेला आहे. दिस इज द vector diagram or phasor diagram for lagging power factor. यामध्ये जे नोटेशन्स यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये हे VR जे आहे ते रिसिविंग एंड्स व्होल्टेज आहे. करंट जो आहे तो आपण ॲज अ रेफरन्स म्हणून घेतलेला आहे. VS हे जे आहे, ही लाईन जी आहे, VS इज द सेंडिंग एंड व्होल्टेज, रेजिस्टन्स इज द लूप रेजिस्टन्स ऑफ बोथ कंडक्टर्स, एक्सेल इज द लूप रिॲक्टन्स, फायर हा जो अँगल आहे तो रिसिविंग एंड पॉवर अँगल आहे, आणि फायस जो आहे तो सेंडिंग एंड पॉवर फॅक्टर आहे. I इज द करंट इन द लोड. दिस इज द डायग्रॅम ऑफ फॉर लॅगिंग पॉवर फॅक्टर. तर ही डायग्रॅम जी आहे ती आपण कशी मीन्स डेव्हलप केली आहे, तर करंट जो आहे तो आपण ॲज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर केला 0 to I. दिस इज द रेफरन्स लाईन ऑफ करंट. देन VR इज this line is VR. Current gets lagging VR by an angle of phi r. Means here the line current lags to the receiving in voltage with the angle of phi r. Voltage drop due to the resistance. Voltage drop resistance मुळे जो ड्रॉप होणार आहे तो इथे आपण करंटच्या व्होल्टेजच्या parallel to the voltage drop due to resistance is IR. रेजिस्टन्समुळे होणारा जो काही ड्रॉप आहे, व्होल्टेज ड्रॉप, तो IR आहे. तो आपण ॲज अ हॉरिझॉन्टल लाईन विथ दी रेफरन्स ऑफ करंट, मीन्स करंटच्या एंड फेजमध्ये आपण रेजिस्टन्समुळे होणारा ड्रॉप जो आहे तो आपण इथं कन्सिडर केला. देन करंट ड्रॉन लाईन AB फ्रॉम एंड ऑफ VR. रिसिविंग इन व्होल्टेजचा जो एंड आहे तिथून आपण AB लाईन ड्रॉ केली आहे, आणि त्याच्यावरती जो रेजिस्टन्समुळे होणारा ड्रॉप आहे तो त्याला इन फेज घेतलेला आहे. नंतर ड्रॉप ड्यू टू द रिॲक्टन्स ऑफ द लाईन. दिस इज शोन बाय दी सेक्शन B अँड C. B आणि C मध्ये रिॲक्टन्स किंवा ट्रान्समिशन लाईनचा जो इंडक्टन्स आहे त्यामुळे होणारा ड्रॉप आहे तो ह्या लाईनमुळे मीन्स दाखवलेला आहे. तर ह्या दोघांचं समेशन मीन्स AB आणि BC ह्या दोघांचं समेशन करून आपल्याला जो काही IZ मीन्स इम्पिडन्स ऑफ दी ट्रान्समिशन लाईन आपल्याला भेटते. दिस इज दी लाईन आपण दाखवलेली आहे. लाईन AC इज द इम्पिडन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. जर आपल्याला आता सेंडिंग एंड व्होल्टेज जर काढायचं असेल तर सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल्स टू काय येणार, मीन्स ही लाईन VS. तर रिसिविंग एंड व्होल्टेज प्लस हे ड्रॉप्स मीन्स IR प्लस IXL ह्यांचं समेशन करून आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज भेटणार. मीन्स सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजेच काय तर रिसिविंग एंडला जे काही व्होल्टेज आपण सेंड केलं आहे प्लस त्या कंपोनंट्समध्ये होणारा जो काही ड्रॉप आहे, रेजिस्टन्समुळे होणारा IR ड्रॉप आणि रिॲक्टन्समुळे होणारा IXL ड्रॉप, हे ड्रॉप पण ॲड करून आपण लास्टला
सेंडिंग एंड व्होल्टेजची वेक्टर ॲडिशन आपल्याला भेटणार आहे. ओके, देन व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, VS minus VR divided by VR. This is the formula for voltage regulation, and the power factor the formula VR cos of phi r plus IR divided by VS. Okay, these are the formula for voltage regulation and power factor. नेक्स्ट जो आहे इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोडचा पॉवर फॅक्टर ऑन दी परफॉर्मन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनचा लोडच्या पॉवर फॅक्टरमुळे ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणता इफेक्ट पडतो आहे ते आपण आज इथं या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर इफेक्ट ऑन रेग्युलेशन, पॉवर फॅक्टरमध्ये चेंज झाल्यावर ट्रान्समिशन लाईनचे रेग्युलेशन्समध्ये किती इम्पॅक्ट पडतो ते बघणार आहे. इफ पॉवर फॅक्टर इज युनिटी ऑर लॅगिंग नेचर देन रेग्युलेशन इज पॉझिटिव्ह. मीन्स पॉवर फॅक्टर जर युनिटी असेल, इफ पॉवर फॅक्टर इज युनिटी देन व्होल्टेज रेग्युलेशन इज पॉझिटिव्ह. मीन्स the regulation is positive, that means receiving end voltage is less than sending end voltage. Then formula for the unity power factor is I R cos phi plus XL sin of phi r divided by VR into 100. मीन्स जर पॉवर फॅक्टर आपला युनिटी असेल तर हा फॉर्म्युला रेग्युलेशनसाठी यूज केला जातो. आणि रेग्युलेशन जे आहे ते रिसिविंग एंड व्होल्टेज इज लेस दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. मीन्स जेवढं आपण सेंडिंग एंड व्होल्टेज करतो त्यातला ड्रॉप्समध्येच जातं आणि रिसिविंग एंडला आपल्याला कमी व्होल्टेज भेटतं. मीन्स व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह असेल तर रिसिविंग एंडचं व्होल्टेज इज लेस दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज. if power factor is leading, means पॉवर फॅक्टर जर लीडिंग असेल तर आपल्याला निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन भेटतं. पॉवर फॅक्टर जर आपला लॅगिंग असेल तर निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन भेटतं. निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजेच काय, निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन इज अ गुड कंडिशन बिकॉज ड्रॉप जो आहे तो कमी होतो, निगेटिव्हमध्ये जातो. म्हणजेच काय होतं तर रिसिविंग एंडचं व्होल्टेज इज ग्रेटर दॅन दी सेंडिंग एंड व्होल्टेज. रेग्युलेशन इज निगेटिव्ह, रिसिविंग एंड व्होल्टेज इज लेस दॅन sending in. Voltage regulation increases with decrease in power factor for the given values of voltage and current. व्होल्टेज रेग्युलेशन जे पॉवर फॅक्टर जसा पॉवर फॅक्टर डिक्रीज होत जाईल तसंच व्होल्टेजचं रेग्युलेशन इन्क्रीज होतं. रेग्युलेशन म्हणजेच काय तर आउटपुटला जे भेटणारं व्होल्टेज आहे ते कमी भेटतं ॲज कम्पेअर टू इनपुट. देन इफेक्ट ऑफ लोड पॉवर फॅक्टर ऑन इफिशियन्सी. लोडचा पॉवर फॅक्टर on efficiency of the transmission line. इथं जर if power factor decrease, load current increase, line losses are more and therefore efficiency decrease. मीन्स काय होतं, पॉवर फॅक्टर जर डिक्रीज झाला तर करंट इन्क्रीज होतो सिस्टममध्ये. करंट इन्क्रीज झाला तर लाईनचे लॉसेस वाढतात आणि इफिशियन्सी जी आहे ट्रान्समिशन लाईनची ती डिक्रीज होते. इफ पॉवर फॅक्टर इन्क्रीज, लोड करंट
decrease line losses and less, and therefore efficiency also increases. ह्या पॉईंट्समध्ये इफेक्ट ऑफ लॅगिंग अँड लिडिंग पॉवर फॅक्टर ऑन द रेग्युलेशन. ट्रान्समिशन लाईनचं जे काय रेग्युलेशन आहे त्यावर लोडच्या पॉवर फॅक्टरचा काय काय इम्पॅक्ट होतो आहे ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहे. तर फर्स्टला जी डायग्राम दाखवलेली आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टर, जर ट्रान्समिशन लाईनवरचा लोड जर इंडक्टिव्ह असेल तर ही डायग्राम दाखवलेली आहे इंडक्टिव्ह नेचरसाठी. तर इथं व्ही आर रिसिविंग एंडचं व्होल्टेज इट टेकन ॲज अ रेफरन्स अँड करंट इज लीडिंग बाय अन अँगल ऑफ फाय आर. देन ॲज द मीन्स रेफरन्सच्या इनफेजमध्ये आय आर रेजिस्टन्समुळं जो होणारा ड्रॉप आहे तो याच्या इनफेजमध्ये दाखवला आहे, आणि त्याच्या परपेंडिक्युलर रिॲक्टन्समुळे होणारा ड्रॉप दाखवलेला आहे आय एक्स एल, आणि याची समेशन दिस इज दी सेंडिंग एंड व्होल्टेज. अगेन व्ही आर प्लस आय एक्स एल इज दी व्ही एस, मीन्स सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल्स टू रिसिविंग एंड व्होल्टेज प्लस ड्रॉप ड्यू टू रेजिस्टन्स अँड ड्रॉप ड्यू टू reactance. Here receiving end voltage is less than the sending end voltage. Resistance drop आहे IR in phase with the current. ह्या लॅगिंग करंटच्या इन फेजला रेजिस्टन्सचा ड्रॉप आपण पॅरललमध्ये त्याला काढलेला आहे. इंडक्टिव्ह ड्रॉप जो आहे इज आय एक्स एल विथ दी, मीन्स ह्या करंटच्या 90 डिग्रीला रिॲक्टन्सचा ड्रॉप दाखवलेला आहे, आणि या करंटच्या इन फेज बिकॉज रेजिस्टन्स नेचर असल्यामुळं करंटच्या इनफेजमध्येच आय आर दाखवलेलं आहे, आणि पॉवर फॅक्टर लॅगिंग असल्यामुळं 90 डिग्री लिडिंग दाखवलेलं आहे. ओके, देन दिस इज द फॉर्म्युला फॉर रेग्युलेशन. व्ही एस मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. रेग्युलेशन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे विथ दी लॅगिंग लोड. नेक्स्ट इज दी कॅपॅसिटिव्ह लोड. कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये जर सेंडिंग रिसिविंग एंडला जर कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर काय होणार, तर सेंडिंग एंड व्होल्टेज जे आहे इज लेस दॅन रिसिविंग एंड व्होल्टेज. पर्सेंटेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला व्ही एस मायनस व्ही आर डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. मीन्स लिडिंग पॉवर फॅक्टर असेल तर रेग्युलेशन जे आहे ते निगेटिव्हमध्ये. रेग्युलेशन निगेटिव्ह मीन्स इफिशियन्सी मोर. हिअर रेफरन्स कन्सिडर केला आहे व्ही आर. लीड कॅपॅसिटिव्ह लोड आहे त्यामुळे करंट इज लीडिंग टू दी रेफरन्स व्ही आर बाय अन अँगल ऑफ फाय आर. देन ह्या करंट लीड करतो, या करंटच्या इन फेजला द ड्रॉप ड्यू टू दी रेजिस्टन्स काढलेला आहे. मीन्स ह्याच करंटच्या इन फेजला आय आर दाखवलेला आहे. नंतर या आय आर ड्रॉपच्या परपेंडिक्युलर आय एक्स एल द ड्रॉप ड्यू टू दी रिॲक्टन्स शो केलेलं आहे, आणि त्यांचं कॉम्बिनेशन करून आपण सेंडिंग एंड व्होल्टेजची लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, देन in case of leading power factor regulation is negative. Then for unity power factor for the resistive load, and this is the diagram for resistive load. VR is the reference, Ix is the reactance, and this is the sending end voltage, and this is the current flows. IR drop is in phase with the, as the load is resistive load आहे त्यामुळे IR drop is in phase with the current आणि IR चा जो ड्रॉप आहे ते इन फेजमध्ये दाखवले आहे बिकॉज द लोड इज रेजिस्टिव्ह. IXL ड्रॉप परपेंडिक्युलर टू दी करंट. ह्या करंट ट्रान्समिशन लाईनमधल्या करंटच्या परपेंडिक्युलरला IX ड्रॉप दाखवलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये सेंडिंग एंड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन दी रिसिविंग एंड व्होल्टेज.
पर्सेंटेज रेग्युलेशन जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये असतं इन केस ऑफ रेजिस्टिव्ह लोड. दिस इज द सिम्पल diagrams for effect of lagging and leading power factor on the regulation of transmission line. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे एक्झाम्पल्स बघणार आहे. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये मेन पॉईंट्स हाच आहे की यामध्ये लेंथ आणि व्होल्टेजची रेंज कमी असल्यामुळे आपण कॅपॅसिटन्सचा इफेक्ट जो आहे तो यामध्ये निग्लेक्ट करतो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये फक्त रेजिस्टन्स आणि इंडक्टन्सच काउंट केला जातो.